शेळके सयाजी ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचं संचालक या नात्यानं आमच्या या कंपनीची जी वाटचाल आहे ते थोडक्यात दोन शब्द किंवा माहिती सांगतोय. हे जे समोर दिसतंय ते आपल्याला पोखरांतर्गतचं गोदाम आहे धान्य साठवणीचं, जेणेकरून शेतकऱ्यांना आपलं धान्य साठवण्यासाठी जी जागा उपलब्ध नसते किंवा अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी हे आम्ही उभा केलेलं आहे शासनाच्या मदतीनं. आणि स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत धान्याची चाळण-गाळण म्हणजे प्रतवारी करून देण्याच्या संदर्भामध्ये मशिनरीचं शेड आणि पुढचं हे समोर दिसते ती गोडाऊन आमचं मार्गावर आहे, म्हणजे चालू होते आता. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांचं राहणीमानाचा दर्जा उंचवावा किंवा त्यांना 2 पैसे मिळावेत ह्याच्यासाठी आम्ही ICICI फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचा जो CSR असतो त्या CSRच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही थोडीशी मदत करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना काही अवजार असतील किंवा जनावरांच्या दावणी असतील, कोंबड्यांची पिल्ले किंवा अनेक गोष्टी आहेत की ज्या शेतकऱ्यांना दररोजच्या व्यवसायात थोडंसं ₹2 प्राप्ती होऊन आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या देण्याचा भर असतो. आणि त्याच्यामधूनच आम्ही शेतीसाठी जी अवजार बँक आहे की कमी वेळात आणि थोडंसं कमी पैशात शेतकऱ्यांना शेतीची कष्टाची कामं आहेत ती सहजरित्या व्हावीत यासाठी म्हणून फाउंडेशनचा हा जो उपक्रम आहे अवजार बँकेचा, तो आम्हाला फाउंडेशनने दिलेला आहे. भविष्य काळात ह्याचा उपयोगही शेतकऱ्यांना होणार आहे आणि कंपनीला थोडंसं सक्षम होण्यासाठी ही गरज आमची आता फाउंडेशनच्या माध्यमातून झालेली. म्हणजे असं का करावं वाटलं बरं आपलं हे शेतकऱ्यांचा समूह करून आपण अशा पद्धतीची कंपनी स्थापन करावी? मुळातच धाराशिव जिल्हा, पूर्वीचा उस्मानाबाद धाराशिव जिल्हा हा थोडासा दुष्काळग्रस्त पट्ट्यातला जिल्हा म्हणून आपण देशाच्या नकाशात ओळखतो. मग त्या दुष्काळग्रस्त असल्यामुळं साहजिकच शेतीवर अवलंबून असणं, शेतीला दुष्काळाचं कारण आणि ह्या माध्यमातून जो काही दुसरा पर्याय आहे उद्योग व्यवसायाचा, तोही उद्योग व्यवसाय कुठं आपल्या ह्या जिल्ह्याच्या माध्यमात तेवढे सक्षम प्रमाणात उभारलेले आपल्याला दिसत नव्हते. आणि म्हणून समजा दुष्काळग्रस्त जरी असला तरी उद्योगाच्या व्यवसायाच्या माध्यमातून इथं जे काही धाराशिव जिल्ह्यात जो काही धान्य असेल किंवा इतर गोष्टी ज्या काही मजबूत आहेत किंवा जे उत्पादन होतं त्याच्यावरच काहीतरी प्रक्रिया करून जे काही आपल्या जिल्ह्यातून इतर जिल्ह्यामध्ये किंवा पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये काही जे स्थलांतर होतं आहे ते कुठंतरी थोडंसं रोखणं. कारण कशा पद्धतीनं रोखेल तर आज एवढं मोठं युनिट उभारत असताना 4 लोक ह्या युनिटच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना देखील जास्तीचा भाव किंवा 2 पैसे मिळून त्यांचंही उत्पादन आणि उत्पन्नात वाढ होणार आहे. मग ही शेतकऱ्यांसाठी आम्ही बी एक शेतकरीच आहेत, परंतु व्यवसायात गेल्याच्या नंतर आपल्याला आपल्याबरोबरच शेतकऱ्यांचंही सगळं भलं व्हावं आणि जो काही मूळ आहे की बाबा ही लोक जिल्हा सोडून किंवा गाव खेडे खेडी ओस पडतायत, शहराकडे जात आहेत, तसं न होता ग्रामीण भागाचं अर्थकारण सक्षम करण्यासाठी म्हणून थोडंसं वाटलं या अनुषंगानं आम्ही हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. हे आपल्या प्रोड्युसर कंपनीमध्ये किती संचालक आहेत? आमच्या या प्रोड्युसर कंपनीमध्ये 5 संचालक आहेत आणि 5 संचालकाला ही जी काही ह्या कंपनीचा कार्यक्रम चालतो त्या कार्यक्रमाची वेगवेगळी जिम्मेदारी प्रत्येकाला वाटप करून दिलेली आहे. म्हणजे सभासद साधारण 1,500 पर्यंत सभासद आहेत. मग साधारण ह्या संचालक मंडळांची वेळोवेळी आम्ही बैठक घेऊन ह्या सभासदांना समजा काय अडीअडचणी आहेत ते ऐकून घेतो आणि प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आहे. म्हणजे समजा महिला सभासद आहेत, त्यांनी कुठल्या काम करायचं किंवा असं ह्या सगळ्या पद्धतीची कामाची वाटणी विभागणी करून दिलेली आहे. काय शासनाचा आपल्याला कसा फायदा झाला? काय कुठले आपण त्या योजनेचं पण गोडाऊन घेतलंय किंवा अजून इतर काय घेतलंय? शासनाचा नक्कीच फायदा झालेला आहे. कारण शेवटी कुणीतरी मागं सहकार्य करणारं, सपोर्ट करणारं असेल तरच ही कुठंतरी उभारतं. एकट्या दुकट्याचं हे काम नसतं. आणि याच माध्यमातून आता आम्ही जरी समजा ट्रेडिंग करायचं किंवा व्यापार करायचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायचं जरी ठरवलं होतं तर सुरुवातीच्या काळात अगदी आम्ही अशा ओपन स्पेसमध्ये आम्ही खरेदी करत होतो. मग आम्हाला खरेदी करायला तेवढासा वाव नव्हता किंवा खरेदी केलेला माल समजा साठवणूक करायचा असेल तर साठवणूक करण्यासाठी आम्हाला काही म्हणजे कुठलं स्टोरेज करण्यासाठी उपलब्ध नव्हतं. कुठल्या योजनेतून आपल्याला तर हे समोर दिसतंय ती ही पोखरा जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे शासनाचा, तो अगदी उत्तम प्रकल्प आहे. आणि त्या प्रकल्पामधून जे आम्ही हे गोदाम उभा केलेलं आहे. किती टनाचं आहे गोदाम? हे गोदाम साधारण मला वाटतं 300 टनाचं गोदाम आहे साधारण. किती ह्याला खर्च आला? हा खर्च आहे हे 20 लाखाचं 20 लाख ह्याला शासनाचे म्हणजे ह्याचा खर्च 20 लाख आहे आणि शासनाने आम्हाला 50% ह्याच्यातून सवलत दिल्यामुळं हे आम्हाला शक्य झालेलं आहे. अजून दुसरं काय घेतलं ह्या शासनाच्या माध्यमातून? शासनाचा दुसरा एक प्रकल्प आहे स्मार्ट, बाळासाहेब ठाकरे कृषी व औद्योगिक विकासाचा, जो म्हणजे कृषीच्या आधारे जे काही उद्योगधंदे व्यवसाय उभारावेत
ह्यासाठी काही जे सपोर्ट करणारा जो काही प्रकल्प आहे त्या अंतर्गत आम्ही या ठिकाणी कुठलंही धान्य असू द्या ते जर चाळून गाळून केलं तर त्याला 2 पैसे मिळावेत ह्यासाठी म्हणून ग्रेडिंगचं जे युनिट आहे युनिट आम्ही या ठिकाणी उभारलेलं आहे आणि त्या ग्रेडिंगच्या युनिटला लागूनच आम्ही एक साधारण 150 बाय 60चं एक गोडाऊन ते आता होतंय आमचं, म्हणजे काम चालू आहे, निम्म्यापर्यंत आलेलं आहे. यासाठी किती खर्च आला आणि शासनानं कशी मदत केली आपल्याला? आता ह्याचं पूर्ण कोटेशन साधारण 2 कोटीच्या आसपास आहे आणि ह्याच्यातून आम्हाला आता शासनाची 50% 60% सबसिडी आहे, म्हणजे शासन पूर्णपणे आम्हाला सहकार्य करते. त्याच्यावरच हा सगळं उभा आहे हे समोर दिसतंय. काय सांगताल इतर शेतकऱ्यासाठी काय? इतर शेतकऱ्यांना की बाबा आता हा थोडासा मोठा व्यवसाय आहे, पण अनेक शासनाच्या लहान मोठ्या योजना आहेत, अजून लहान मोठे व्यवसाय आहेत, कुटीर उद्योग आहेत. तर या गोष्टीकडं आपण बघत असताना आपल्याला नेमका जास्तीत जास्त शासनाच्या योजनांचा फायदा करून आपलं आर्थिक सक्षमीकरण करावं. निवळच आपल्याला शासनाचे काही समजा अनुदान येतील, विमा येतील ह्या गोष्टीकडे न बघता आपण स्वतःही सक्षम करून आपल्याबरोबरच किमान एखादा शेतकरी 2 शेतकरी तरी सक्षम करावेत, एवढी अपेक्षा असं आम्हाला शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना सांगावंसं वाटतं.